भूम तालुक्यातील पाथरुड इथं पावसामुळे घरात शिरलेलं पाणी अजूनही ओसरलेलं नाही। 2 ते 3 दिवस झालं घरातलं पाणी कमरेइतकं पाणी, आता घोट्याइतकं पाणी आहे। आपण पाथरुडमधील एका रहिवासी वस्तीमध्ये आहेत की या घरामध्ये अजूनही तळ्याचं स्वरूप आहे। घराच्या प्रत्येक खोलीत पाणीच पाणी पाहायला मिळतंय। इथली माणसं पाण्यामुळे दुसरीकडे स्थलांतरित झालेले आहे, मात्र घर पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेलं पाहिजे। काल याच घरामध्ये कमरेइतकं पाणी होतं। जीवनावश्यक ज्या वस्तू आहे, संसार जो आहे तो वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय। टेबलावर असेल, उंचवट्यावर असेल ते वस्तू ठेवल्या जात आहेत, मात्र पाणी ओसरलेलं नाहीये आणि इथं आता दुर्गंधी सुटायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता पुढचं संकट या पाण्यासोबत आहे, तो म्हणजे आजाराचं थैमान या भागामध्ये होऊ शकतं। या ठिकाणचे या वस्तीतली जी माणसं, त्या घरातली, त्यांच्याशी आपण हे करू। काय परिस्थिती होती, किती दिवसापासून पाणी आहे? कमीत कमी 2 ते 3 दिवस झाला आज की पाणी भरपूर आहे आणि आज तरी थोडंसं कमी आलेलं आहे आणि खाण्यापिण्याची व्यवस्था बिलकुलच नाही आहे। थोडंसं त्रास होतोय। किती माणसं घरात होती, काय कसं, तुम्ही कुठं राहताय, काय खाताय? 8-10 माणसं घरात आहेतच। लहान लेकरं आहेत, 4-5 लहान लेकरं आहेत, वयस्कर माणसं आहेत 2, त्यांना दुसरीकडे पाठवलेलं आहे आणि आमचे घरचे आहेत ते त्यांना पण दुसरीकडे पाठवलेलं आहे। आम्ही असंच रात्री 2 दिवस रात्री झोपलो पण नाही आहेत। मावशी, तुमचं पूर्णपणे घरात पाणी आहे, काय कसं खाण्यापिण्याचं काय आहे, कशी व्यवस्था आहे तुमची? आमची लय बेकार व्यवस्था आहे बा। घरात सगळं पाणी, कसलंच हे करा येत नाही। धान्य भिजलंय, लेकरं आहेत बारकाली, भिंती फुगल्यात सगळ्या, फ्रीज पाण्यात आहे, गॅस पाण्यात आहे, आज सगळा पसारा पाण्यात आहे बघा। सरकारने आमची तेवढी सोय करावा, आम्हाला कुठंतरी चांगली जागा द्यावा। प्रत्येक वेळी असंच पाणी घरात शिरतं का? पाऊस कसा होता? पाऊस लय जोराने पाऊस होता, असं जर वेळेस घरात पाणी शिरत आहे। एकंदरच ही घरातली परिस्थिती आहे। हे घरातलं प्रत्येक साहित्य जे आहे ते भिजून गेलेलं आहे आणि प्रत्येक खोलीमध्ये चूल आपण पाहतोय की ती अक्षरशः चुलीमध्ये पाणी आहे, देवघरात पाणी आहे आणि उंचवट्यावर वस्तू ठेवून कुठंतरी तो वाचवण्याचा त्याला प्रयत्न केला जातोय। मात्र निसर्गाचा प्रकोप एवढा होता, पाण्याचा प्रवाह एवढा होता की घरातलं पाणी पूर्णपणे घराला वेढा घातलाय ना। आता 2 ते 3 दिवस झालं हे पाणी अजूनही ओसरलेलं नाही। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच पाथरुडमध्ये येणार आहेत, इथली पाहणी करणार आहेत। त्यांना उपमुख्यमंत्री येणार आहेत, काय त्यांना सांगणे? त्यांना आमची व्यवस्था करायला काहीतरी शासनामार्फत व्यवस्था करा ही सांगणार आहेत। शेतातलं नुकसान आहे, घरातलं नुकसान आहे, शेतातलं नुकसान आहे, घरातलं नुकसान आहे। आता ह्या पाण्यामुळं आजार फालावतील, त्याच्यामुळं सगळे आजारी पडतील, त्यावर काहीतरी सरकारने तोडगा काढावा। एकंदरच सरकारकडनं तात्काळ मदत मिळावी अशी अपेक्षा साहजिकच आहे आणि गेल्या 2 ते 3 दिवसांमधनं अजूनही घरातलं पाणी ओसरलेलं नाही, अशीच इथली परिस्थिती पाहायला मिळते। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, भूम, पाथरूड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।